नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच एक 4-5 दिवसापूर्वी आकाश सरांनी एक बॉम्ब टाकलाय, तो म्हणजेच कॅलेंडरचा याच्या पूर्ण भारत देशामध्ये चर्चा सुरू आहेत की नेमकी कॅलेंडर बदलल का। आता आकाश सरनी सांगितलं म्हटल्यानंतर तिथं तर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल। जर तशी परिस्थिती झाली तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा की सर स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे। आता प्रत्येक जण तेच येऊन विचारतोय आपल्याला की सर मग 30 ऑगस्टला जर प्री एक्झाम असेल तर मी कशी तयारी केली पाहिजे, आणि जर समजा ती डिसेंबरमध्ये जर असेल तर कशी तयारी केली पाहिजे। जर चेंजेस झालेच आपले तर कशा पद्धतीने ओल्ड स्टुडंट्स असतील आणि न्यू स्टुडंट्स असतील यांनी कशी तयारी ठेवली पाहिजे। आजचा हा एक शॉर्ट व्हिडिओ असणार आहे ही सगळी माहिती मी मराठीतून आणलेली आहे ही की हिंदीमधून नाही आहे, आपल्या पोरांसाठी मराठीमधून आहे। तर याच्यामध्ये ज्या गोष्टी असतील ओल्ड स्टुडंट्स असतील त्याच्यानंतर न्यू स्टुडंट्स असतील नेमकी कशा प्रकारची स्ट्रॅटेजी तुम्ही ठेवली पाहिजे। आता काही चुका आपल्याकडून होतात, आत्तापर्यंत चुका झाल्यात म्हणून आपले सिलेक्शन झालेले नाही आहेत, परंतु ह्यो एक गोल्डन चान्स असू शकतो ओल्ड स्टुडंट्ससाठी ओल्ड स्टुडंट्ससाठी हे गोल्डन चान्स असेल कारण का एक्झाम लवकर आहे, नवीन मुलं आत्ताशी येण्याला सुरुवात झालेली, त्यांची सुरुवात आणि त्याच्यानंतर पेपरचा जो टाइम असेल याच्यामध्ये फक्त 2 ते 2.5 महिन्याचा गॅप असेल। तर या 2-3 महिन्यामध्ये त्यांचा तेवढ्या प्रमाणात जेवढा पाहिजे तेवढा अभ्यास होणार नाहीये, तर हा चान्स ओल्ड स्टुडंटला जास्त असेल। मग असं नाही की मग नवीन स्टुडंटचं सिलेक्शन होणारच नाही, 100% होईल। त्याच्यासाठी काय करावं लागेल ते आपल्याला इथं पाहायचं आहे। तर जर तुम्ही ओल्ड स्टुडंट असाल म्हणजे 2-3 वर्ष तुमचा गॅप झालेला असेल, इथून मागे तुमचा पेपरचा अनुभव असेल, त्याच्यानंतर इथून जे काही तुम्ही 2-3 इंटरव्ह्यू दिले असतील, मेन्स दिले असेल, असे जे मुलं असतील मग यांनी काय करायला पाहिजे तर याच्यामध्ये हे एक लक्षात ठेवा, जुन्या कॅलेंडर प्रमाणे जर आपण पाहिलं तर नवीन जे जुने स्टुडंट होते ते विचार काय करायचे, सर जून नंतर किंवा जुलै नंतर मी अभ्यास करायला सुरुवात करतो ॲग्रिकल्चरची, मी अभ्यास सुरायला जूनच्या किंवा जुलैच्या नंतर। तसं आता चालणार नाही, हे लक्षात ठेवा। तुम्हाला आत्तापासून हळूहळू 1-2 तास काढून ॲग्रिकल्चरचा अभ्यास तिथं करावा लागणार आहे, कारण नंतर एकदा प्री झाल्यानंतर तुम्हाला वेळ भेटणार नाही, हे लक्षात ठेवा। आणि तुम्ही मागच्या वर्षीचं जर मेरिट पाहिलं 51 मेरिट आहे, त्याच्यामुळे तुम्हालाही माहिती आहे की नेमकी कशा पद्धतीने पेपर असतो, त्याच्यामध्ये आपल्याला कसे मार्क्स येतात आणि आपला कशा प्रकारे कट ऑफ जातो, या सगळ्या गोष्टीचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरला डायरेक्ट स्किप करून चालणार नाही, त्याला आत्ताशी आपल्याला स्टार्टिंग करावी लागणार आहे। सर मग जनरल बँकिंग असेल किंवा तुमचे AFO असेल हे कसं कॉम्बिनेशन ठेवू, कारण माझा AFO गेल्यानंतर मी विचार केलता की जनरल बँकिंगला शिफ्ट व्हावं मग विचार केला होता, बरोबर आहे, परंतु आता नशीब आपला असं की कॅलेंडर चेंज होऊ शकतं जसं सरांनी सांगितलं तसं, आणि ते जर झालं तर मग आपल्याला प्रॉब्लेम असे की जनरल बँकिंगवरती शिफ्ट होण्यासाठी तुम्हाला थोडासा कालावधी लागू शकतो। पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जनरल बँकिंग करताय ठीक आहे, जनरल बँकिंग करा, मान्य, जनरल बँकिंग केले पाहिजे, ऑप्शन्स खूप ओपन असतात, पण इथं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं ॲग्रिकल्चर डायरेक्टली स्किप करायचं नाही। ॲग्रिकल्चर तुम्हाला कमीत कमी 2 तास तरी ॲग्रिकल्चर करायचं, हे सेपरेट वेळ काढून ठेवायचं आपल्याला, सेपरेट 2 तासमध्येच ॲग्रिकल्चर करायचं, जास्त वेळ द्यायचा नाही। याचं कारण असं, तुमचा 9 नोव्हेंबरला जरी पेपर जर धरला मेन्स एक्झाम, तर ही मेन्स एक्झाम 9 नोव्हेंबरला असल्यामुळं तुम्हाला इथून पुढं 5 ते 6 महिने भेटतील। तुम्ही जुने स्टुडंट आहात, सहजासहजी तुमचं 5 ते 6 महिन्यामध्ये ॲग्रिकल्चरचा सिलेबस कंप्लीट होऊ शकतो। त्याच्यामध्ये करंट अफेअर्स असेल, मायनर सब्जेक्ट असतील, हे सगळे तुमचे कंप्लीट तिथं होऊ शकते। त्याच्यामुळं निदान 2 तास तरी ॲग्रिकल्चरला वेळ सेपरेट काढून ठेवा, ही जुन्या स्टुडंटसाठी दुसरं, सर ॲग्रिकल्चरचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये माझे मार्क थोडेसे कमी होतात मी किती अभ्यास केला तरी 27-28 या स्कोरच्या पुढे माझे जाईनात मार्क। मग हे कशा प्रकारे मी हँडल केलं पाहिजे तर एक लक्षात ठेवा, मागच्या 1-2 वर्षापासूनचा जर आपण पॅटर्न पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं की ॲग्रिकल्चरमध्ये ॲप्लिकेशन बेस किंवा प्रॅक्टिकल बेस असे क्वेश्चन्स तुम्हाला जास्त दिसतात म्हणून जे करंट अफेअर्स आपलं सुरू असेल ॲग्रिकल्चरचं, ते करंट अफेअरच्या रिलेटेड कुठले कन्सेप्ट आहे का ही आपली जिम्मेदारी असेल आपल्याला क्वेश्चन्स टॅकल करण्यासाठी म्हणून जे कन्सेप्च्युअल पार्ट असेल त्या कन्सेप्च्युअल पार्टवरती तुमचं जास्त लक्ष असलं पाहिजे। आणि इथं तुम्हाला ज्या मायनर चुका होत्यात म्हणजे कसं, तुम्हाला माहिती की एखादा जर टॉपिक जर तुम्ही घेतला, समजा तुम्ही
टिलेज टॉपिक जर घेतला, तुम्ही पाठीमागच्या वर्षीचे क्वेश्चन्स पहा ना, तुम्ही क्वेश्चन्स पाहिल्यावर तुम्हाला समजतं टिलेज हे आपल्याला सगळंच समजतं. टिलेजमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की त्याच्यामध्ये जे टाईप्स पडतात ना, रिड्यूस टिलेज असेल, कन्झर्वेटिव्ह टिलेज असेल, त्याच्यामधलं जे क्रॉप रिसिड्यूचं पर्सेंटेज असेल याच्यामध्ये माझं कन्फ्युजन होतं. मग तो पॉईंट तुम्ही दूर करा. म्हणजेच तुम्ही काय करताय, वीक पॉईंट जे असतील तिथं तुम्ही काम करताय पा. आणि हेच करायचं आहे. इथून पुढं जे असेल ते वीक पॉईंटवरती काम करत चालायचं. तुम्हाला माहिती नाही की माझं जर ASDS असेल, तो जो तक्ता असेल पा टर्मिनॉलॉजीचा, त्या तक्त्यामध्ये एखादा 2 क्वेश्चन्स असतात दरवर्षी. पण होतं असं की सर सोपे सोपे क्वेश्चन्स ते चुकतात. तुम्हाला माहिती विचारली कशाची, तुम्ही काय लिहिताय याच्यावर पण तुमचं लक्ष असलं पाहिजे. म्हणून तो तक्ता जो असेल तो थोडासा व्यवस्थित करा. कुठं कन्फ्युजन होतं ते पहा, ते साईडला करून तुम्ही ठेवा. असं जर केलं, तुमचे जे थोडे छोटे छोटे जे वीक पॉईंट्स असतील ते जर वीक पॉईंट्स जर तुम्ही दूर केले, ह्या 7-8 महिन्यामध्ये तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो आणि तुम्ही AFO सहज क्रॅक होऊ शकतात पा. मग सर मॉक टेस्ट दिली पाहिजे का? तुम्ही जनरल बँकिंगच्या सुद्धा मॉक टेस्ट द्या, पण आठवड्यातून तुम्हाला 1-2 तरी मॉक टेस्ट ह्या ॲग्रिकल्चरच्या द्यायचं. निदान 1 तरी द्या. 1 दिल्यानंतर त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करा. जनरल बँकिंगच्या तर तुम्हाला द्यायच्याच, पण मॉक टेस्ट दिल्यानंतर प्रॉपर ॲनालिसिस करा. होतं काय सर, मी अशा नोट्स घेतल्यात किंवा अशा मी जे काही तुमच्या टेस्ट घेतल्यात, पण त्याच्यामध्ये असे काही क्वेश्चन्स आहेत की ते क्वेश्चन्स बघितल्यावरच आम्हाला असं अनकम्फर्ट फील होतं किंवा आपल्यामध्ये निगेटिव्हिटी तयार होते. अशा क्वेश्चन्सला हात लावू नका. त्या क्वेश्चन टेस्ट सिरीज सोडून द्या. टेस्ट सिरीज ह्या रिलिव्हंट असल्या पाहिजेत. अशा टेस्ट सिरीज परचेस करा. त्या टेस्ट सिरीजचा आपल्याला फायदा मॅक्सिमम पेपरमध्ये झाला पाहिजे. अशा तुमच्या मॉक टेस्ट असल्या पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये जे चूक होत असतील पा, मॉक टेस्ट सोडवताना तुम्हाला एक लक्षात येतं, 3 कॅटेगरी करा की बाबा एक तुक्का मारलेला असतो पण तो बरोबर आलेला असतो, त्याला सुद्धा सोडायचं नाही. ॲनालिसिस करताना तो कसा बरोबर आला हे सुद्धा आपल्याला ॲनालिसिस करायचं. एक असते तुमचे डायरेक्ट सोडून दिलेले प्रश्न, त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करा. आणि एक असते तुमचे चुकलेले प्रश्न. असे तुम्ही 3 कॅटेगरीमध्ये जर डिवाईड जर केली मॉक टेस्ट, तर तुम्हाला चांगला फायदा त्याचा होऊ शकतो. ॲक्च्युअल आपण कुठं चुकतोय, आपले काय काय चुका होतात, कुठल्या गोष्टी आपल्या लक्षात नाही राहत, या गोष्टी तुम्हाला त्या मॉक टेस्टच्या द्वारे तिथं कळल्या जातील. म्हणून आठवड्यातून एखादी मॉक टेस्ट तुम्हाला दिली गेली पाहिजे पा. लक्षात आलंय. दुसरं ते म्हणजे सर FCI सारखे एक्झाम्स आहेत, त्याच्यानंतर सर कृषी सेवकची पण चर्चा सुरू आहे, त्याच्यानंतर CCIची पण एक्झाम सुरू आहे. एक लक्षात ठेवा, ज्या एक्झाम्स अशा असतात, CCI असेल, CWC असेल, AFO असेल किंवा कृषी सेवक, आपण अभ्यास करतोय AFOचा, पण AFOच्या रिलिव्हंट ह्या सगळ्या एक्झाम्स आहेत पा. मग स्पेशल त्याची तयारी करायची का? तर स्पेशल एक लक्षात ठेवा, ॲट अ टाईम तुम्ही 4-5 एक्झामची तयारी करू शकत नाही. तुमच्या त्याच्याबरोबर असलेला जो काही सिलेबस आहे, तो जो सिलेबस आहे त्याच्या रिलिव्हंट तुम्ही अभ्यास तुमचा सुरू ठेवा. पेपरचे फॉर्म भरा, तुम्ही पेपरला जा. तुम्ही केलेल्या अभ्यासाच्या रिलेटेड सगळे जेवढे क्वेश्चन्स असतील तेवढे सोडून तुम्ही मागे या. स्पेशल लगेच आलंय, लगेच मराठीचं, जसं की मागचे 2 वर्षापूर्वी झालं पा कृषी सेवकला, मोरा वाळंबे सरांचं बुक आणलं, लागले मराठी वाचायला. एवढं सोपं असतं का बाबांनो? एवढं सोपं नसतं एक्झाम्स काढणं. म्हणजे आपल्या रिलिव्हंट, आता तुम्हाला माहिती मी AFOचा स्टडी करते. AFOचा स्टडी हा FCIच्या रिलेटेड आहे. 1-2 विषय इकडे तिकडं आहे. त्याच्यानंतर CCIचा सेम सिलेबस आहे. काही अडचण, 1-2 विषय इकडे तिकडे होते किंवा एखादे 2 पॉईंट इकडे तिकडे होते, म्हणून लगेच स्पेशल त्याचा अभ्यास करायला लगेच 2 तास बाजूला काढायचे. हे करू नका, हे करू नका. स्पेशल अशी CCIची FCIची तयारी करणार कोणी तुम्हाला भेटलं का? कारण ह्या ज्या ॲड असतील, ह्या ॲड 2 वर्षांनी येऊ शकतात, 3 वर्षांनी येऊ शकतात. याचं फिक्स असं कॅलेंडर नाही आहे. म्हणून याच्यात तुम्ही डायरेक्ट लगेच FCIची डेट सांगितली म्हणून लगेच FCIचीच तयारीला लागले. तुम्ही जो अभ्यास करताय तोच अभ्यास तिथं सुरू ठेवा. तुम्ही जो अभ्यास करत तो सुरू ठेवायचा आहे पा. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच तुमचं सिलेक्शन होईल का सर माझं? आता मी 2-3 वर्ष झाले. एक लक्षात ठेवा, मॅक्सिमम चान्सेस राहतील यावर्षी ओल्ड स्टुडंटला पा. जर का कॅलेंडर बदललं तर तुम्हाला सगळ्यात जास्त चान्सेस असतील पा, सगळ्यात जास्त. कारण होणार असं आहे, नवीन जे मुलं आलेले आहेत ते नवीन मुलं इथं आल्यानंतर बॅच स्टार्ट करतील किंवा नवीन मुलं इथं ऑनलाईन बॅचेस स्टार्ट करतील, पण त्यांना जवळपास फक्त 2 ते 2.5 महिन्याचा प्रिपरेशनचा टाईम भेटल नवीन कॅलेंडरनुसार. मग तिथं प्रॉब्लेम असा होईल, तुम्ही एक तर जुने, तुम्हाला क्वांट रिझनिंग इंग्लिशची लेवल माहिती आहे, तुम्ही चांगल्यापैकी तिथं मार्क पाडून प्री एक्झाममध्ये पास होऊ शकतात.
हां, त्यांना मेन्सला वेळ आहे, पण प्रीला वेळ नाही. आणि प्रीमध्ये कटले तर विषयच नाही राहत, मेन्सचा काय उपयोग राहणार आहे. म्हणून जे ओल्ड स्टुडंट असतील त्याला मॅक्सिमम चान्सेस तिथं राहतील. मग सर हे नवीन जे स्टुडंट असतात, तर मग ओल्ड स्टुडंटबद्दल झालं बोलून, पण जे नवीन स्टुडंट असतील मग ते नवीन स्टुडंटने काय केलं पाहिजे? सिलेक्शन होऊ शकतं का? 100% होऊ शकता, 100%. हे लक्षात ठेवा. इकडे मी म्हणलो मॅक्सिमम चान्सेस आहे, इकडे म्हणतो 100% होऊ शकतं, पण केव्हा? सातत्य, मेहनत केल्यानंतर 100%. कारण नवीन आहेत तुम्ही, जुन्या मुलांशी फाईट करायची. ते जुने जे मुलं असतील ते त्याच्यामध्ये चांगल्यापैकी स्टडी असेल, चांगल्यापैकी त्यांना अनुभव असेल की नेमकी कशा पद्धतीने पेपर. तुम्ही नवीन आहेत पण तुम्ही घाबरून जायचं नाही. तुम्ही मेहनत करा चांगल्या प्रकारे, तुमचं सातत्य चांगलं ठेवा, तर तुम्ही 100% तिथं यशस्वी होताल 100%. मग यांच्यामध्ये काय करायला पाहिजे? नवीन मुलांनी ज्या बॅचेस सुरू आहेत त्या बॅचेस व्यवस्थित करायचे. ज्या बॅचेस सुरू आहेत त्याच व्यवस्थित करा. लगेच मग सर आता 30 ऑगस्टला पेपर आहे, मी लगेच लागलोय कमर्शियल मॅथला स्टडी करायला, शक्य का रे? लगेच शक्य का? तुझा बेसच पक्का नाही, लगेच तू कमर्शियल. सर कारण का 2.5 महिनेच राहिलेत, मग मी लगेच दुसरं काय पुढचं करत. अरे तुला समजलं तर पाहिजे ना करण्यासाठी. त्याच्यासाठी ज्या बॅचेस सुरू असतील तुमच्या, जिथं कुठं तुमच्या बॅचेस सुरू असतील, मी म्हणत नाही संकल्पलाच असतील, जिथं कुठं असेल तिथं तुमच्या बॅचेस व्यवस्थित करा. तुमचे होमवर्क दिलेले जे असतील ते व्यवस्थित करा. म्हणजे सिलेबस जो असेल ह्या सिलेबसला, तुम्हाला झालेल्या सिलेबसची चांगली प्रॅक्टिस करा. आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी तुम्ही जास्त वेळ अभ्यास करा. म्हणजे कसं, 100 गणितं दिलेले तुम्हाला होमवर्कला, तुम्ही 150 करा ना, काय प्रॉब्लेम आहे रे? अरे 150 केल्यानंतर तुमचा पेन आपोआप फिरतो, तिथं आपोआप फिरतो, तुम्हाला असं वेळ नाही लागत. जेवढी मॅक्सिमम प्रॅक्टिस, ही बँकिंग आहे ना की MPSC, तुम्ही जेवढी मॅक्सिमम प्रॅक्टिस करताल तेवढं तुम्हाला तिथं फायदा झालेला दिसेल पा. म्हणून एक्स्ट्रा प्रॅक्टिस तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असेल पा. दुसरं, प्रीसाठी जवळपास 3 महिने आणि मेन्ससाठी जवळपास 5 महिने तुमच्या हातात आहे पा. 3 महिने आणि 5 महिने. आता मला सांगा, 3 महिन्यात जवळपास 60-70% सिलेबस संपलेला असेल पा. एवढ्या याच्यात प्री निघू शकते का? निघू शकते, पण त्या झालेल्या सिलेबसमध्ये चुका नाही झाल्या पाहिजेत. झालेल्या सिलेबसमध्ये चुका नको आहे. त्याच्यामध्ये जर चुका नाही झाल्या तर तुम्ही 100% AFOची प्री काढू शकतात. आणि तुमच्या मेन्ससाठी 5 महिने, जवळपास 5 महिने म्हणजे नोव्हेंबरपर्यंत जिथं कुठं तुम्ही क्लासला असताल त्याचा सिलेबस संपत आलेला असेल, ते संपत आलेल्या सिलेबसमध्ये 100% मेन्स निघू शकते, 100%. आणि जसं की आपल्या जशा वीकली टेस्ट सुरू आहेत पा, वीकली टेस्ट सुरू आहेत, तशा जर टेस्ट जर तुम्ही जर देत राहिले, मॅक्सिमम जर टेस्ट जर तुमच्या होत राहिल्या, तर तुम्हाला काय इम्पॉसिबल आहे, 100% तुम्ही तिथं होऊ शकतात. म्हणून तुमच्याकडे मेन्सला वेळ आहे, फक्त प्रीला वेळ कमी, पण असं पण लय कमी नाही. 3 महिने 60-70% बॅचेस तुमचं सिलेबस झालेला असेल तेवढ्या याच्यावर सुद्धा प्री निघल, पण त्याच्यामध्ये चुका होता कामा नये, हे लक्षात ठेवा. दुसरं, पहिलं वर्ष फक्त AFOसाठी. ज्यावेळेस तुम्ही इथं येता ना त्यावेळेस बऱ्याच जणांनी सांगितलं असतं की तू जनरल बँकिंग कर, AFOचं काय आहे, खरं नसतं, AFO तुक्क्यावारी असते, AFOला लकच लागते. मी मान्य करतो, मी एकदम जेन्युइन बोलणारा माणूस आहे, मी असे फेकाफेकी करत नाही. मला हे गोष्टी समजतात की बाबा नेमकी विद्यार्थी, कारण माझं सिलेक्शन हे वेळाने झालेलं आहे, म्हणजे 2-3 वर्षे गॅपने झालेलं आहे, म्हणून मी धक्के खाल्लेले आहेत. म्हटल्यानंतर मला ती सिच्युएशन माहिती आहे. जुने स्टुडंट सांगतात त्यांचंही बरोबर आहे, त्यांच्यात काही चूक नाही आहे. पण पहिल्या वर्षी होतं काय, तुम्ही आल्यानंतर लगेचच्या लगेच पहिल्या वर्षी SBI सारखी असेल एक्झाम, PO सारखी एक्झाम असेल, लगेचच्या लगेच तुम्ही मेन्स लेवल सारखे जे क्वेश्चन्स असतील ते तुमचे झालेले नसतील. मग तुमची एक्झाम जर निघली नाही पहिल्या वर्षी, निदान AFO तरी निघू शकते. कारण ॲग्रिकल्चर तुम्ही 4 वर्ष केलेलं आहे आणि राहतो विषय क्वांट रिझनिंग इंग्लिशचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडेफार जर प्रॅक्टिस चांगली जर केली तर तेही होऊ शकतं. म्हणून ह्या ज्या गोष्टी असतील पा, तर त्या गोष्टी तुम्हाला तिथं पहिल्या वर्षी फक्त AFOच करणे, पहिल्या वर्षी AFOच करणे पा. दुसरं, मॉक टेस्ट आणि क्विजेस चॅप्टर वाईज. आता तुम्हाला मॉक टेस्ट असेल ते फुल लेंथ देत आहेत, जुन्या स्टुडंटसाठी फुल लेंथ मॉक टेस्ट आहे पा. पण तुम्हाला ज्या मॉक टेस्ट द्यायच्यात त्या मॉक टेस्ट गाईडलीच्या भेटतात पा, बंडल PDF भेटत असतात पा. त्या बंडल चॅप्टर वाईज भेटतील, त्याच्यात इझी, मॉडरेट, डिफिकल्ट अशा लेवल केलेले आहेत.
त्या तुम्ही मॉक टेस्ट झालेल्या चॅप्टरवरती जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. नंतर क्विजेस भेटतात, अड्डावरती पण क्विजेस आहेत. त्याच्यानंतर आपले जे संकल्पचे असेल त्याच्यावरती पूर्णपणे तुमचे जे ग्रुप्स असतील त्याच्यावरती पण क्विजेस पड. तुमचे प्रॅक्टिस सेशन चॅप्टर वाईज ज्यावेळेस तुम्ही करता तर तुम्ही तिथं चॅप्टर वाईज क्लिअर होत चालताल पा. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरचं सर मग 5 महिने मी कशावरती जास्त भर कन्सेप्टवरती, जास्त भर कन्सेप्टवर. रट्टा मारायचा नाही. रट्टा मारलं तर तुम्ही 60 पैकी 20, 22, 23, 25, 26 असेच मार्क राहतील. तर ॲग्रिकल्चरवर कन्सेप्च्युअल बेस आपल्याला जायचं आहे. जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर बिनधास्तपणे येत चला. तुमच्याकडून नसेल होत तर आमच्याकडे येत चला, पण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे पा. दुसरं, ॲग्रिकल्चरसाठी सोर्सेस नवीन याने पण आणि जुन्या याने पण लक्षात ठेवा. ॲग्रिकल्चरसाठी जे सोर्सेस तुम्ही वापरताय तेच सोर्सेस तुम्हाला वापरायचे आहेत. जुन्यांनी लक्षात ठेवा, जे वाचत आले तेच सोर्सेस फक्त वाचत चला, पण करंट अफेअर्ससुद्धा वाचत चला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचे कन्सेप्ट पण चांगले असले जुन्यांसाठी. आणि जे नवीन असतील त्यांनी हे लक्षात ठेवा, जे ॲग्रिकल्चरचे सोर्स तुम्हाला हे सोर्स भेटेल तो सोर्स जास्त नाही वापरायचे. नवीन आहेत सोर्स जे असतील ते लिमिटेड ठेवायचे. उगाच 5-6 सोर्स गोळा केले, ह्याच्यातून करतोय त्याच्यातून करतोय सर, मग तिकडे वेगळंच दिलंय इकडे वेगळंच दिलंय, अशा गोष्टी करायच्या नाही. अशा गोष्टी करायच्या नाही पा. जे सोर्सेस असतील ते लिमिटेड ठेवायचे, तेवढ्याच्यातूनच करायचं. आणि सिलेक्शनचे चान्सेस असतील का सर, हा सगळ्यांच्या मनात प्रश्न. जे नवीन मुलं असतील तर माझं मत आहे, माझा विश्वास आहे. याचं कारण त्या आम्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत. जर तुम्ही सातत्याने मेहनत जर ठेवत असताल तर कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. तुम्ही 100% सिलेक्शन घेऊ शकता, तुम्ही नवीन असो किंवा जुने असो. पण तुम्ही बाकीच्यांकडे लक्ष न देता आपलं जे बॅचेस सुरू आहेत त्याचे होमवर्क, जे तुमच्या टेस्ट सुरू असतील त्या टेस्ट सोडवायच्या, त्याचं ॲनालिसिस करायचं. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर नवीन मुलगासुद्धा सिलेक्ट होऊ शकतो ॲज अ AFO म्हणून. हे लक्षात ठेवा. जरी कॅलेंडर बदलत असेल तर आपल्याला जर बदललं तर आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या गोष्टीमध्ये थोडी पण चुका करायची नाही. जुन्यांनी तर लक्षात ठेवा बाबांनो, हा तुमच्यासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी असेल, पण त्याला गमावू नका कृपया. कारण नंतर काय होईल काय माहिती नाही आहे. याच्यासाठी अगोदरच चांगली जर काळजी घेऊन जर व्यवस्थित जर केलं तर 100% सिलेक्शन भेटेल पा, 100%. ठीक आहे. तर हीच माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचायची होती. कारण बऱ्याच स्टुडंटचे प्रॉब्लेम्स सुरू आहेत की सर आकाश सरांनी तर सांगितलंय, मग चेंजेस होतील का, जर झाले तर काय करावे, झाले तर हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. तर एवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आणि आपली नवीन बॅच त्याच्याबद्दल एक नवीन व्हिडिओ बनव. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर नवीन बॅचबद्दलच सांगा. नवीन बॅच दोन्हीही ऑनलाईन ऑफलाईन ज्या बॅचेस असतील ते 2 जूनला स्टार्ट होतात पा. त्याच्याविषयी मी नवीन व्हिडिओ बनवाल. ठीक आहे. तर हे महत्त्वाच्या गोष्टी होत्या, तेवढ्या फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. धन्यवाद. थँक्यू.